फडणवीस सरकारने OBC प्रमाणे तब्बल 8 योजना मराठा समाजासाठी सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याबद्दल आपलं काय म्हणणं? राज्य सरकारनं ही जी भूमिका हातात घेतली 30 मेचं आंदोलन आंतरवालीचं झाल्यापासून, ती खरंच चांगली आहे की त्यांना गोरगरीब मराठ्यांची मनं जिंकता येत आहेत, गोरगरीब मराठ्यांच्या मनावरती राज्य करता येत आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी, विशेष करून आपल्या विखे पाटील साहेबांनी आणि लाड साहेबांनी, त्यांनी सगळ्यांना मिळून मराठा समाजाच्या जेवढ्या मागण्या आहेत या मागण्यांची अंमलबजावणी करून मराठा समाजाला न्याय द्यायचं ठरवलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. आजही मुख्यमंत्र्यांनी मराठा आणि कुणबी मंत्रालयासाठी मान्यता दिली. त्याचं पण प्रोसिडिंग आपल्याकडं त्याचा एक ड्राफ्ट त्यांनी दिला आहे. त्याने त्याची घोषणा केली. OBC प्रमाणे सगळ्या सवलती, सारथीतल्या योजना, महामंडळातल्या योजना ज्या काही बंद होते, काही अभ्यासक्रम बंद होते, तेही सगळं सुरू करण्याचा आज शासन निर्णय सरकारनं केला आहे, मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्याबद्दल खरंच त्यांचं मनापासून आभार. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मार्गी काढला आहे. याच्यात शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री, आपले उदय सामंत साहेब यांनीसुद्धा तो MIDCचा निर्णय घेतला आहे. यांनी सगळ्यांनीच मिळून विखे पाटलांच्या माध्यमातून योजना पुढं जायला लागल्यात. सगळ्या योजनेची अंमलबजावणी मिळाली. त्याबद्दल खरंच सरकारचं मनापासून आभार मानतो. परंतु त्या योजना आता बंद होऊ देऊ नका. फक्त एवढंच मात्र बारकाईने लक्ष ठेवा. जे कुणबी प्रमाणपत्र मिळालेत त्याचेसुद्धा आदेश दिलेत, हे याबद्दलही आम्ही आभार मानतो. परंतु ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांच्या व्हॅलिडिटी थांबवण्याचं काम राज्यात काही अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. त्या अधिकाऱ्यांनासुद्धा निलंबित करण्याची प्रक्रिया सरकारकडून होणं खूप गरजेचं आहे. कारण एकाला व्हॅलिडिटी दिली, दुसऱ्याला देत नाही आहे, ही जाणून बुजून चाललेली प्रक्रिया. 58 लाख नोंदीचा जो विषय होता, त्याचे प्रमाणपत्र द्यायचे आहेत, त्याच्या व्हॅलिडिट्या द्यायच्या, त्या संदर्भातली आम्हीसुद्धा यादी मागितली. ती सरकारनं मान्यता दिली की आम्ही तुमच्याकडे द्यायला ती यादी तयार आहे. गुन्ह्याच्या संदर्भातली सुद्धा राज्यभरातून सगळ्या गुन्ह्याची माहिती सरकार घ्यायला लागली. त्याबद्दल खरंच मनापासून देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार, विखे पाटील साहेबाचे, लाड साहेबाचे, शिंदे साहेबाचे, आपल्या सुनित्राताईंचे, सगळ्यांचेच मनापासून आभार. उदय सामंत साहेबांनीसुद्धा याच्यामध्ये खूप लक्ष घातलं. परंतु खऱ्या अर्थानं या मागण्याला जास्तीत जास्त अंमलबजावणीकडे नेण्याचं काम खरंच विखे पाटील साहेबांनी केलं सरकारच्या वतीनं. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. राहिलेली ही कामं ठेवू नका, ही आम्ही अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त करतो आहे. आणि केलेल्या योजना, व्हॅलिडिट्या, हैदराबाद गॅजेटेडची काढलेली SOP, त्याप्रमाणे जो अर्ज तयार केला आहे हैदराबाद गॅजेटेड, त्याप्रमाणे प्रमाणपत्र आता तातडीनं वितरित करण्यात यावे. ते थांबू नका. नुसत्याच मान्यता द्यायच्या, नुसत्याच मंजुऱ्या मिळायच्या आणि पुढं काहीच होणार नाही असं मात्र होऊ देऊ नका. अशाच पद्धतीनं तुम्ही मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण करा. हा समाज तुम्हाला कधी विसरणार नाही. एकूण मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री यांचं आणि विशेष करून विखे पाटलांचं मनापासून आभार मानतो.